नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। पहा, या योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये माझे दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा तुम्ही आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व अपडेट योजनेचे तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी अपडेट आहे, खुशखबर आहे। मार्च महिन्याच्या वितरणासंदर्भात तुम्हाला माहीतच आहे, मार्च महिना वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। हप्ता वाटप संदर्भात परवानगी देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो हप्ता आहे तो खूप लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे। पहिल्यांदा तर जानेवारीचा हप्ता देखील लवकर जमा झाला, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला 15 तारखेच्या आतमध्येच। आणि आता मार्च महिन्याच्या वितरणासंदर्भात देखील अपडेट आलेली आहे। मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता मार्च महिन्याचा हप्ता 23 तारखेच्या अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, म्हणजेच 23 फेब्रुवारीच्या अगोदर मार्च महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार का, असा एक प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। कारण तुम्हाला माहीत आहे, 23 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये 23 तारखेपासून या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्या अगोदर मार्च महिन्याचा हप्ता वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे। मग हा हप्ता लगेचच वितरित केला गेला पाहिजे। काही हरकत नाही, तुम्ही पुढच्या महिन्याचा हप्ता जर अगोदरच दिला, तर जसं तुम्ही या महिन्यातला हप्ता पुढच्या महिन्यात ढकलत असाल, तर मग आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे, अर्थसंकल्प सादर होणार आहे। तर या सर्व प्रोसेसमुळे, या सर्व गोष्टीमुळे सरकारवर अतिरिक्त लोड किंवा अतिरिक्त ताण जो आहे तो पडू शकतो। त्यामुळे या सर्व गोष्टी सुरू होण्या अगोदरच 23 तारखेपर्यंत, 23 तारखेच्या अगोदर मार्च महिन्याचा हप्ता वितरण झाला पाहिजे। कारण शासनाने निर्णय घेतलेला आहे की हप्ता वितरित केला जाणार आहे। मार्चचा हप्ता वितरित करण्याची परवानगी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। फक्त काय प्रोसेस बाकी आहे, नोटिफिकेशन येऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया होणं गरजेचं आहे। त्यामुळे लवकरच हा हप्ता वितरित केला गेला पाहिजे। जर 23 तारखेपर्यंत हे पैसे नाही आले, तर मग पुन्हा पहिले पाढे 55 झालेले आपल्याला पाहण्यास मिळू शकतात। जरी सांगण्यात आलेलं असलं की मार्चचा हप्ता 5 ते 6 तारखेला मिळण्याची शक्यता आहे, 6 ते 5 तारखेपर्यंत हप्ता वितरित केले जाण्याची शक्यता आहे। परंतु पहा, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे, अर्थसंकल्पामुळे नक्कीच हा हप्ता जर 23 तारखेच्या अगोदर जर आला नाही, तर लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हा हप्ता 23 तारखेच्या अगोदरच जमा व्हायला पाहिजे, असं ठाम आपलं म्हणणं आहे, मागणी आहे। ही लाभार्थ्यांची देखील मागणी आहे आणि ही जर मागणी मान्य झाली तर नक्कीच लाभार्थी खुश होतील। कारण 2-3 महिन्यांपासून पैसे लवकर जमा होत आहेत, वेळेवर जमा होत आहेत। यामध्ये एक छोटीशी खंत आहे आणि ती खंत म्हणजे सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळणं गरजेचं आहे, ना की अर्ध्या लाभार्थ्यांनाच फक्त पैसे येतील। तर सर्वांना पैसे मिळालेले पाहिजेत आणि लवकरात लवकर हा हप्ता जमा झाला पाहिजे। आता पाहू राज्य सरकार काय निर्णय घेते। अर्थसंकल्पाच्या अगोदर हे पैसे मिळतात का, अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर, अधिवेशन पूर्ण झाल्याच्या नंतर पैसे मिळतात, ह्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे। जशा या संदर्भात अपडेट येतील तशी तुम्हाला कळवली जाणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।